श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तर कशा आहात तुम्ही? चला तर मी आज बनवणार आहे इडली आणि सांबार. त्यासाठी मी इथे डाळ घेतली आहे, हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आणि टोमॅटो. हे सगळं आता कुकरला लावून शिजून घेत आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की आपण खाली घेणार आहोत. तीन शिट्ट्या झालेल्या आहेत. आता बघूया खाली घेऊन शिजलं का कसं. हे छान शिजलेलं आहे. याला थोडंसं असं बारीक करून घेते. टोमॅटो जास्त शिजले नाही तर. यात घालूया थोडीशी हळद आणि मिक्स करून घेते. चला तर आता मग डाळीला देऊया तडका. तेल, जिरे, लसूण, आणि आता डाळ. आधी खूपच गरम झालं होतं. छान दिसते. मला थोडीशी घटच वाटली, त्यामुळे मी परत यात थोडंसं पाणी घातलं. अशी थोडीशी पतली असली की मग इडली अशी अब्सॉर्ब करून घेते. खूप भारी लागते. घालूया थोडंसं मीठ. झाकून ठेवलं होतं. छान कलर आलेला आहे. चला तर आता बनवूया इडली. मी रात्रीच तांदूळ मिक्सरमधून काढून सनी पीठ भिजू घालून ठेवलं होतं. थोडंसं मीठ मिक्स करून घेत आहे. किती छान फुगलेलं आहे पीठ. माझ्याकडे इडली पात्र नसल्यामुळं मी थोड्या वेगळ्या पद्धतीने इडली करणार आहे. मी असे एक डब्बा ठेवून शेगडीवर पाणी उकळून घेतलं आणि त्याला कपडा बांधला. अशी पण इडली खूप भारी होते. खूप छान फुगते. अशी घालून घ्यायची कपड्यावर. 2 चम्मच झाकून ठेवूया. बघू आता कशी फुगली. ही तर छान फुगलेली आहे. खूप भारी. आता मी दुसरी पण करून घेत आहे. जास्त तर मी डोसेच करत असते इडली पात्र नसल्यामुळं. दुसरी बघूया. ही पण छान फुगलेली आहे, पण खूप पोळतं ना. थोडीशी तुटी फुटी. एक खूप गोल आलेली आहे, तुम्ही बघू शकता. चला तर आता याच्यात घालूया सांबार. माझ्याकडे चिंच नव्हती, मी चिंच वगैरे काही टाकली नाही. असं साधं पिवळं खूप छान लागतं.
किती छान दिसत आहे. मुली म्हणाले, आई इडली कर. इडली पात्र नसल्यामुळं मी अशी इडली केली. तुम्ही पण नक्कीच अशी इडली करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर. चला तर मग बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.